सभेमध्ये महाज्योतीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला अभिजित वंजारी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून। त्यावेळी उत्तर कुणी दिलं? मुख्यमंत्र्यांनी दिलं का? त्याचं उत्तरदायित्व वित्तमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांचं होतं। एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं। मग याचं उत्तरदायित्व अर्थमंत्र्याचं असताना आम्ही इतरांना तर बाय डिफॉल्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत ना। त्यामुळे अजितदादा पवारांचा ना आमचा काही बांधाला बांध नाही। बारामतीचं जीवन मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसात आश्वासन दिलं होतं, आपण देखील होता त्यावेळेस। मग आपण मुख्यमंत्र्याला जबाबदार का धरत नाही? मुख्यमंत्र्याला जबाबदार आम्ही धरतो आहोत। आम्ही GR फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं करतोय? आम्ही काय फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं। तुम्ही गेल्या 8-15 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये GR निघाल्यापासून आमच्या आंदोलनांची ठिकाणं बघा। नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा। मग बारामती सोडून द्यायचं का? आणि बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेंना, अजितदादा पवारांना? आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे। गावगाड्यामध्ये धनगरांची, माळ्याची, साळ्याची, कोळ्याची मतं नाहीत। अजितदादा पवार लाज वाटते आम्हाला तुमची। आम्ही तुम्हाला ह्या बारामतीच्या लोकांना मी सांगायला आलोय, ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलंय वारंवार रिपीट अगेन अँड अगेन, ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं। काय तुम्ही उत्कृष्ट संसदपटू? तुम्हाला गावगाड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी? निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आलोय की तुम्ही जे दिवटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय। विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजितदादांनी संपवलं। हे सत्यता आहेत। सुप्रिया सुळेंच्या नंतर अजित पवारांनी तेच विधान केलंय की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण ज्याचा त्याला मागेल तेवढं दिलं पाहिजे असं अजित पवार म्हणतात। ज्या रोहित पवार ज्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एका पारधी समाजाच्या महिलेची डेथ झाली। 2 दिवसापूर्वीची घटना आहे। तिच्यावरती अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही। त्या पारधी बांधवांनी, मग ती गरीब होती म्हणून मिळाली नाही का? ती सामाजिक दृष्ट्या मागास होती, ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही। सुप्रिया सुळे गरीब होती म्हणून तिला तिचे अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही, तर ती पारध्याची होती म्हणून। तुम्हाला जात वास्तव काय कळणार? तुम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला, तुम्हाला काय करणार? सोशल डिस्क्रिमिनेशन, गावगाड्यातल्या दलिताचं, मातंगाचं, गावगाड्यातल्या बेरड रामुशीचं, गावगाड्यातल्या मसनजोक्याचं काय दुखणं आहे? त्याला शिक्षण घेताना, नोकरीमध्ये जाताना या संविधानानं त्यांना जगण्याचा अधिकार दिला नाही। आणि पवार फॅमिलीची काय गुणवत्ता आहे? पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा आम्ही ज्यांना मतदान दिलं त्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढलेला नाही, उलट आमचं आरक्षण घालवणाऱ्या माणसाला पाठिंबा दिलाय। ते बारामती मधल्या मूग गिळून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जाग करायला आलोय। अरे विरोधक, सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच तुम्ही गप्प बसून घरामध्ये बसला ना शंडासारखं, तेवढेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहे। तुम्ही सुद्धा झडपी मेंबर, पंचायती मेंबर, शिक्षक नोकऱ्यामध्ये तुम्ही गेलाय। उद्या तुमचं हे आरक्षण गेलेलं असेल, जागा व्हा। ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमचं आरक्षण संपवलंय। ज्यांना कुणाला बारामतीचं वावड आहे, ज्यांना कुणाला बारामतीमध्ये येऊन बोलतोय त्याच बारामतीमधनं महाराष्ट्राची सत्ता चालते, त्यावेळी बारामती दिसत नाही का तुम्हाला?